सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतानं आणखीन एक मोठा निर्णय घेतलाय. येत्या 10 मे पर्यंत 9 विमानतळ बंद राहतील. त्यात जम्मू, जोधपूर, अमृतसर, चंदीगड, राजकोट, भुज, श्रीनगर, लेह आणि जामनगर या एअरपोर्टचा समावेश आहे. भारताच्या प्रमुख एअरलाइन्सनं त्यांच्या उड्डाणाबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती शेअर केलेली आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकवर स्ट्राईक केला. त्यात 9 दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे. तर इंडिगो एअरलाइन्सनं 160 डोमेस्टिक फ्लाइट्स रद्द केलेल्या आहे. दिल्ली एअरपोर्टवरून विविध विमान वाहतूक कंपन्यांनी 20 फ्लाइट्स रद्द केलेल्या आहे. या स्ट्राईकनंतर भारतीय विमान वाहतूक सेवेवर खबरदारी म्हणून काही उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहेत. एअर इंडियानं जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड, राजकोट इथल्या सर्व फ्लाइट्स 10 मे सकाळी 9:29 पर्यंत रद्द केलेल्या आहेत. त्याशिवाय सीमा भागातील शहरांमध्ये आणि संवेदनशील भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाबच्या अनेक भागात शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. भारतीय सशस्त्र दलानं पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांना टार्गेट करत त्यावर मिसाईल हल्ला केला. सैन्याच्या या कारवाईला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलंय. या हल्ल्यात अशा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय जेथून भारताविरोधात दहशतवादी कट रचला जात होता. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. नाशिककरांना सूचित करण्यात येत आहे की 2025-26 या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाईन भरणा केल्यास विशेष सवलत देण्यात येणार आहे. चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात 8% सूट, जून महिन्यात 6% सूट, जुलै महिन्यात 3% सूट मिळेल. तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी 5% किंवा 3000ची सूट मिळेल. नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित.